भारतानं पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला। पाकिस्तानात 100 किलोमीटर आत घुसून दहशतवादी तळ उद्ध्वस्त। सर्वसामान्य नागरिक आणि पाकिस्तानी लष्कराच्या ठिकाणांवर कारवाई नाही। पंचवीस मिनिटात पाकिस्तान आणि पीओके मध्ये दहशतवाद्यांचे 9 तळ उद्ध्वस्त। कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी पुराव्यासह पाकिस्तानचा बुरखा फाडला। ऑपरेशन सिंदूरमध्ये दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबातील 14 जणांचा खात्मा। मसूदचा भाऊ रऊफ असगरसह 5 जण गंभीर जखमी। रऊफचा मुलगा हुसैफ पत्नीसह ठार। पूंछमध्ये पाकिस्तानकडून अंधाधुंद गोळीबार। 15 भारतीयांचा मृत्यू तर कित्येक जण जखमी। गोळीबारात हरियाणातील जवान दिनेश कुमार शहीद। संरक्षण मंत्री राजनाथ सिंगांच्या अध्यक्षतेखाली आज सर्वपक्षीय बैठक। राज्यातून ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊत, अरविंद सावंत उपस्थित राहणार। शिंदेंच्या शिवसेनेचे श्रीकांत शिंदे तर अजितदादांकडून प्रफुल्ल पटेल उपस्थित राहणार। ऑपरेशन सिंदूर नंतर देशभरात 300हून अधिक विमान फेऱ्या रद्द। खबरदारी म्हणून 25 विमानतळावरील कामकाज तात्पुरतं बंद। आयपीएल दरम्यान टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचा मोठा निर्णय। T20 पाठोपाठ रोहित कसोटीतूनही निवृत्त, पण वनडेत खेळत राहणार। सोशल मीडियातून रोहितची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।